नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर. आपण बघत आहोत मराठी व्याकरण. ब- यापूर्वी आपण वर्तमान काळ अभ्यासला होता. आज आपण अभ्यासू भूतकाळ. बघा, काळाचे प्रमुख किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत. आपण बघितले होते. कुठले कुठले बघूया? वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय? चालू घटना. चालू घटना म्हणजे वर्तमान काळ. भूतकाळ. भूतकाळ म्हणजे का? झालेल्या घटनांचा अभ्यास म्हणजे भूतकाळ किंवा झालेल्या घटना असतील त्याला भूतकाळ म्हणणार. आणि भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे होणाऱ्या घटना. पुढे होणाऱ्या घटनांना आपण भविष्यकाळ असे म्हणतो. त्यातील आपण वर्तमान काळ अभ्यासला होता. वर्तमान काळाचे प्रकार किती आहेत? तर 4 प्रकार आहेत. तसेच भूतकाळाचेही 4 प्रकार आहेत. बघा, भूतकाळाचे 4 प्रकार आपण अभ्यासूया. आणि पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. दुसरा आहे अपूर्ण भूतकाळ. तिसरा आहे पूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे रीती भूतकाळ. चला एक एक करून आपण अभ्यासूया. साधा भूतकाळ. बघा, वाक्य बघूया आपण पहिले. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा. क्रियापदे अधोरेखित करा. पहिलं वाक्य बघा. सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. दुसरं वाक्य आहे, काल आम्ही सहलीत खूप मजा केली. तिसरं वाक्य आहे, केवढा मुसळधार पाऊस पडला काल. यामध्ये आपण क्रियापदे अधोरेखित करूया. म्हटली बघा, सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. म्हटली हा क्रियापद आहे. काल आम्ही सहलीत खूप मजा केली. मजा केली हा देखील क्रियापद आहे. केवढा मुसळधार पाऊस पडला काल. पडला, बरोबर आहे? पडला हा क्रियापद आहे. तर आपल्या तिन्ही क्रियापदामध्ये काय दिसेल? तर क्रिया आहे ही भूतकाळी आहे. क्रिया ही भूतकाळी आहे. बघा, वरील वाक्यातील क्रियापदे भूतकाळी आहेत. सर्व क्रिया भूतकाळात घडतात म्हणून हा साधा भूतकाळ होय. सर्व क्रिया ह्या भूतकाळात घडतात. सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली, सकाळची क्रिया झालेली आहे. काल आम्ही सहलीत खूप मजा केली. काल केली म्हणजे कालची घटना आहे. केवढा मुसळधार पाऊस पडतो काल. काल पाऊस पडला, बरोबर आहे? या तिन्ही घटना काय आहेत? तर भूतकाळी आहेत म्हणून हा साधा भूतकाळ आहे. बघूया, दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ. बघा, पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. वाक्य बघूया पहिली. पहिलं वाक्य आहे, शंतनू क्रिकेट खेळत होता. जॉन चित्र काढत होता. मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती. बघा, खेळत होत क्रियापदाला अधोरेखित का? खेळत होता, काढत होता आणि वाचत होती. तुम्हाला काय जाणवते? तर क्रिया ह्या भूतकाळात आहेत. क्रिया या भूतकाळातील आहेत. खेळत होता, काढत होता, वाचत होती. क्रिया या भूतकाळात आहेत. पण ह्या क्रिया अपूर्ण आहेत. बघा, शंतनू क्रिकेट खेळत होत तो खेळत होता. जॉन चित्र काढत होता म्हणजे तो काढतोय. भूतकाळात तो काढत आहे, बरोबर आहे? मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती म्हणजे भूतकाळात ती वाचत होती. म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणजे क्रिया अपूर्ण आहे. म्हणून याला अपूर्ण भूतकाळ असे म्हणणार. बघा, स्पष्टीकरण बघूया. क्रियापदाच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की वरील खेळण्याची, चित्र काढण्याची, वाचण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण आहे. अपूर्ण भूतकाळात संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो. बघा, संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो आणि भूतकाळात जी क्रिया आहे ही अपूर्ण असते. पहिल्यांदा क्रिया ओळखायची. भूतकाळात आहे की वर्तमानात आहे की भविष्यकाळात आहे. ते क्रिया ओळखल्यानंतर आपण आणखी निरीक्षण करायचं की ती संयुक्त क्रियापद आहेत आणि ते क्रियापद जर अपूर्ण असेल,
जर ते सेंटेन्स किंवा आपण वाक्य बोलू की ते अपूर्ण असेल तर त्याला आपण म्हणणार अपूर्ण भूतकाळ. बघूया संयुक्त क्रियापद म्हणजे काय? खेळत होती, काढत होता, वाचत होती. दोन क्रियापदांचा उपयोग केलेला आहे. खेळत आणि होता, काढत आणि होता आणि वाचत आणि होता, ह्या दोन दोन क्रियापदांचा वापर केलेला म्हणून याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणणार. बघूया तिसरा प्रकार. चला आता बघूया पूर्ण भूतकाळ. बघा पुढील वाक्याचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. गिर्यारोहकाने कडा सर केला होता, हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघूया. आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. बघा तिसरं वाक्य आहे. स्वतंत्र प्राप्तीसाठी क्रांतिकारांनी बलिदान दिले होते. स्वतंत्र प्राप्तीसाठी क्रांतिकारांनी बलिदान दिले होते. यामध्ये क्रियापद आपण अधोरेखित करूया. बघा गिर्यारोहकाने कडा सर केला होता. केला होता हा क्रियापद आहे. आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. जिंकला होता हा एक क्रियापद आहे. आणि स्वतंत्र प्राप्तीसाठी क्रांतिकारांनी बलिदान दिले होते, यामध्ये पण दिले होते हे क्रियापद आहे. आपण बघितलं की पूर्ण भूतकाळामध्ये ही संयुक्त क्रियापद येतो. संयुक्त क्रियापद येतो आणि गिर्यारोहकाने कडा सर केला होता ही भूतकाळाची क्रिया आहे आणि ती पूर्ण झालेली क्रिया. आमच्या वर्गातील क्रिकेटचा सामना जिंकला होता. आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता, ही पण भूतकाळाची क्रिया आणि ती पूर्ण आहे. स्वतंत्र प्राप्तीसाठी क्रांतिकारांनी बलिदान दिले होते, ही पण झालेली घटना आहे आणि ती पूर्ण आहे. बघा वरील वाक्यांमधील क्रियापदांच्या स्वरूपावरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या आहेत म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय. या क्रिया पूर्ण झाल्या आहेत आणि त्या क्रिया भूतकाळात पूर्ण झाल्यात म्हणून याला आपण पूर्ण भूतकाळ असे म्हणणार. बघा तिसरं बघूया आपण, शेवटचं बघूया रीती भूतकाळ. रीती भूतकाळ. बघा पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. बघा वाक्य बघा. उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असते. उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असते. बघा नीट बघा, निरीक्षण करा. तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे. तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे. तिसरं वाक्य बघूया. चंदू सनई वाजवत असे. चंदू सनई वाजवत असे. ह्या तिन्ही क्रिया बघा तिन्ही क्रिया ह्या काय आहेत? भूतकाळातील आहेत आणि त्या भूतकाळात सतत होत असतात. म्हणजे प्रत्येक उन्हाळी बघा उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असे, म्हणजे प्रत्येक उन्हाळ्यात ऊस तोडणी होते. तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असते. तो नेहमी गाडीत पेट्रोल भरते. सतत क्रिया काय? रीत आहे. बघा सर्व क्रिया सतत होत आहेत. बरोबर आहे. चंदू सनई वाजवत असे. चंदू नेहमी सनई वाजवत असे. नेहमी ह्या क्रिया घडत असतात म्हणून यांना आपण रीती भूतकाळ म्हणणार. बघा अधोरेखित क्रियापदावरून ऊस तोडण्याची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो म्हणून हा रीती भूतकाळ होय. समजला रीती भूतकाळ काय? आपण 4 प्रकार बघितलेले आहेत. कोणकोणते प्रकार बघितले? साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ. बघा काही थोडस आपण बघूया. वाक्य बघूया. खालील वाक्यात क्रियापदांची योग्य रूपे घाला. बघा बिरबल स्व चातुर्याने सभा आणि कंसात आहे जिंकणे. बघा जिंकत असे. बिरबल स्व चातुर्याने सभा जिंकत असे. आपल्याला काय करायचंय? भूतकाळी रूप द्यायचंय. बरोबर आहे. आपल्याला भूतकाळी रूप द्यायचंय. अभय गोष्टी टिंबटिंब. अभय गोष्टी लिहित असे असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर. अभय गोष्टी लिहितो किंवा लिहित असे. बरोबर आहे. लिहित असे हाही योग्य आहे. बरोबर आहे. किंवा लिहितो. सायकल चालवण्यासाठी विणा पर्यावरणाचा विचार करणे. बघा काय लिहिता येईल आपल्याला? विचार करत होती किंवा विचार करत असे असं पण लिहिता येईल. बरोबर आहे. भूतकाळी आपल्याला रूप लिहायचंय.
त्यात तुम्ही असं सांगितलेलं नाही आपल्याला की साधा लिहा किंवा अपूर्ण, पूर्ण किंवा रीतिवाचक लिहा. आपल्याला भूतकाळी फक्त रूप लिहायचं आहे. तर तुम्ही भूतकाळी रूप कोणतंही लिहू शकता. बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकत असे. कोण जिंकतो, करेक्ट? बरोबर आहे. अभय गोष्टी लिहितो किंवा लिहित असे असंही लिहिले तरी चालेल. बरोबर आहे. पुढील वाक्यात क्रियापदांचे अपूर्ण भूतकाळी रूप लिहा. बघा आता अपूर्ण भूतकाळ लिहायचं आहे. काल 5 वाजता सोनाली शाळेतून काय काय लिहिता येईल आपल्याला बघा, येत होती, येत होती. कारण आपल्याला पूर्ण भूतकाळ लिहायचं आहे. वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करत होती. बरोबर, करत होती म्हणजे अपूर्ण भूतकाळी रूप लिहायचं आहे आपल्याला. काल 9 वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करणे. बघा काय लिहिता आपल्याला येईल, काय लिहिता येईल, निरीक्षण करणे. निरीक्षण करत होता, निरीक्षण करत होता. बरोबर आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, अपूर्ण भूतकाळी रूप लिहायला सांगितलेले, आपण ते पूर्ण केलेलं आहे. बघा तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर काय करायला लागेल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. बरोबर. तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर कमेंट करा. तुम्हाला यासारखे लेक्चर पाहिजेत का, तुम्हाला कमेंट करू शकता, लाईक करू शकता चॅनलला. आणि तेव्हापर्यंत राम राम.